त्याचा उल्लेख केलेला आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक लग्न समारंभ हा एक आनंदाचा क्षण असतो। आपल्याला सगळ्यांना आपली स्वतःची लग्न एक दिवसाची आठवतात। आता जशी 6-6 महिने लग्न चालतात आणि हजारो कोटी रुपये खर्च होतात तशी लग्न नाही, आपली आपली साधेपणाने होणारी लग्न। त्याच्यामध्ये त्यांचंही लग्न त्या काळामध्ये झालं आणि एक कार्यक्रम असतो की लग्न झाल्यानंतर त्याच्यामध्ये मुलीला आणि मुलाला उखाणा म्हणायला सांगतात आणि त्याच्यामध्ये तसंच त्यांच्या मिसेसला ते घास देऊन उखाणा घेण्याची विनंती सगळ्यांनी साहजिकच केली आणि किमान ज्याचं लग्न असतं तो एक का होईना उखाणा शिकतोच की बाबा कुठं उगीच डोक्याला ताप नको म्हणून। परंतु गोखले साहेबांना काही उखाणा शिकता आला नाही। त्यांनी सरळ सांगितलं मला उखाणा म्हणता येणार नाही, मी गाणं म्हणतो। आता पहिलंच असा नवरदेव असेल की उखाणा न म्हणता गाणं म्हणून दाखवलं। तर त्यांनी ते गाणं म्हणताना त्यावेळेस गाईड सिनेमा खूप गाजलेला होता, त्याच्यामध्ये तेरे मेरे सपने अब एक रंग है। मी आता फार म्हणायला लागलो की त्याला मला अक्षरशः ट्रोल करतील म्हणून मी थोडंसं असं सांगतो। आणि त्यावेळेस ते इतके गांगरले, गाईडची गाणी ती अप्रतिम गाणी आहेत, म्हणजे तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे, परंतु ते इतके गांगरले आणि तेरे मेरे सपने अब एक रंग है हे गाणं म्हटलं आणि त्यामुळं गाण्यातील त्याच्यानंतर पुढं आहे तेरे दुख अब मेरे मेरे दुख सुख अब तेरे, तर त्यांनी तेरे सुख अब मेरे मेरे दुख अब तेरे अशा पद्धतीनं सुखदुःखाची जागाच बदलून टाकली आणि सगळं त्यांच्या मिसेसच्या नावावर त्या ठिकाणी आणि लग्नात प्रचंड हाशापिक